500 प्रवीण काका मुळे आमच्या गावचे खोत 1005 रुपये. सुहासजी मांगडे माजी सरपंच आणि विद्यमान पंचायत समितीचे सदस्य आणि आमचे कॉन्ट्रॅक्टर दांडेकर भाऊ यांच्याकडून 5005 रुपयाचं योगदान या ठिकाणी आहे. पहिलं जे बक्षीस दिलेलं आहे त्यामध्ये आमचे प्रकाश जनार्दन कानर दीपक जयवंत सुर्वे या दोघांकडून 10,026. दुसरा क्रमांक सुमती कानर शर्मिला कानर 7,026. तिसरा पंकज प्रकाश गावडे 5,000. सन्मान चिन्ह जे आहेत मोठी पहिला दुसरा तिसरा ते राकेश रामचंद्र शिगवण. 15 सन्मान चिन्ह जे आहेत ते आत्माराम रघुनाथ कानर आणि अध्यक्ष किशोर शांताराम कानर. पंचांचं मानधन विलास शंकर कानर आणि दिलीप शंकर कानर. संपूर्ण मैदान व्यवस्था दिलीप शिगवण आणि त्यांची संपूर्ण टीम. आता मी त्यांना वेळ अधिक घेऊया नको हा कथकुलजी या प्लीज या. मैदान व्यवस्था दिलीप शिगवण, स्वराज कानर, प्रकाश अस्कर कानर, रोशन कानर, सागर कानर, आशिष कानर, आदित्य कानर, पायल कानर, आदित्य कानर, रवींद्र कानर, मंगेश कानर, संजय कानर, यश कानर, आयुष शिगवण, गजानन कानर. रंगकाम लहू कानर, अविनाश शिगवण, सुभाष कानर, स्वप्नील कानर, विलास कापरे, सूरज कानर, समस्त कानर गोडकर. पालखी आगमन लाईट नितेश प्रकाश कानर. सौरभ मयेकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं फटाके. सौरभ मयेकर युट्यूब लाईव्ह. यश कानर, आदित्य कानर, अनिकेत माटे. लाईट व्यवस्था लक्ष्मी लाईट हर्षद गावडे करबुडे. सरपत व्यवस्था लहू कानर, निलेश कानर, समीर कानर, अक्षय वेद्रे, शशिकांत शिगवण, प्रमोद शिगवण. फटाके पप्पूशेठ मयेकर. प्रवीण काकाने सांगितलंय खोत मंडळींना तुम्ही इथे थांबायचंय आणि असं असणार देखील या आमच्या खोत मंडळीने म्हणजे आमचे संजय सर आणि आमची सहकारी खोत आमचे रवी काका मुळे सर यांच्याकडून दोघांकडून 1,000 रुपयाचं देखील या ठिकाणी योगदान आलेलं आहे. एकदा सगळ्या देणगीदारांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो आणि या संघाच्या आगमनासाठी देखील टाळ्या वाजवा. अरे झोपले काय? फटाकेवाले फटाके जरा लावा चला घ्या. शेखर दादा तुमचं साथ तयार झालं सगळं चला ओके. तिसरा संघ पुन्हा माझा उद्या कसा पाहिजे मोरणीसाठी आणि म्हणून या स्पर्धेतला अंतिम संघ आपल्या भेटीला आलेला आहे. काटवली देवरुख फ्रेंड्स ग्रुप काटवली देवरुख. आपल्या समोर काटवली संघ आपला देखावा सादर करतोय. देखावा 5 मिनिटं, पुढची 20 मिनिटं आपली कला हा संघ सादर करणार आहे. बाळराजांनी आपल्याला इथे कशासाठी बोलवलं आहे? अरे तुम्ही आलात? आम्हाला सुद्धा बाळराजांनी इथे बोलवले. बाळराजाने बोलवलंय मग काहीतरी नक्कीच कारण असेल. आले आले बाळराजा आले. बाळराजे तुम्ही आम्हाला रायरेश्वरच्या मंदिरात का बोलवलंय? सांगतो पण त्याआधी आपण लढाई खेळूया. आपल्या समोर जो देखावा सादर केला जातोय काटवलीच्या वतीने छत्रपती शिवरायांनी 1645 मध्ये रायरेश्वराच्या मंदिरात वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची जी प्रतिज्ञा केली, वतनाच्या लोभाने आम्ही परक्यांची चाकरी करणार नाही, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊ असं म्हणत छत्रपतींनी अवघ्या 15व्या वर्षी जी प्रतिज्ञा केली त्याचा देखावा आपल्या समोर सादर होतोय. सांगणार आहे. सांगा महाराज. आपण खेळलो फिरलो आता खेळायचे वेळ संपले आहे. बरोबर आहे महाराज. मुघलांना घेऊन या आता आघाडीची आहे. चला तर रायरेश्वरच्या मंदिरात जाऊ. स्वराज्याची शपथ घेऊ.
शपथ 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 आम्ही शिवाजी शहाजी राजे भोसले शपथ घेत आहोत की या दिवशी आम्ही स्वराज्य निर्माण करू. हे स्वराज्य निर्माण व्हावे ही श्रींची इच्छा. हर हर महादेव हर हर महादेव. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी हे नवी स्वराज्य निर्माण करण्याची जी प्रतिज्ञा घेतली आणि घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण केली. आणि म्हणून मित्रांनो असा राजा झाले भाऊ होतील भाऊ या भूमीवरती एकच राजा होऊन गेला तो शिवछत्रपती बोले शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय म्हटलं की निश्चितच आपला ऊर अभिमानाने भरून येतो. आपलं रक्त सळसळू लागतं. आपला स्वाभिमान जागृत करण्याची हिम्मत ज्या 3 अक्षरामध्ये आहे ती 3 अक्षरं म्हणजे शिवाजी. खऱ्या अर्थाने शिवाजी हे नाव डोक्यावर घेऊन नाचण्यासारखं नाहीये, तर ते डोक्यात ठेवून वागलं पाहिजे. शिवाजी हे नाव डोक्यात ठेवून वागलं पाहिजे आणि संभाजी हे नाव मनगटात असलं पाहिजे. ज्याच्या मनगटात संभाजी आणि ज्याच्या डोक्यात शिवाजी तो खरा मराठा. क्या बात आहे. आणि म्हणून खदुस नेहमी आपण म्हणतो की सूर्याला तेज चंद्राला डाग महाराष्ट्राचा एकच वाघ अर्थात छत्रपती शिवाजी. काटवली संघ यानंतर आपली कला पालखी नृत्य या स्पर्धेतला 3रा आणि अंतिम संघ. करंबळीच्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये ज्या संघाने पहिला क्रमांक मिळवला, ज्या संघाचा या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा दबदबा असा हा फ्रेंड्स ग्रुप काटवली देऊच्या संघाचं प्रत्यक्ष आगमन. ताशांच्या गजरामध्ये हा संघ मैदानात दाखल होतो. आपलं पारंपरिक वाद्य ताशा आणि सनई, त्याला साथ आहे ती ढोलाची. आणि या त्रिवेणी संगमातून या त्रिवेणी वाद्याच्या गजरामध्ये संघ दाखल होतो. आणि खऱ्या अर्थाने इथे वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं. या संघाचे ज्याच्या हातात निशाण आहे आणि ज्याच्या हातात भाग आहे ते पूर्वी तरुण आहे. यापूर्वी आपण पाहिलं जवळपास 60 पार केलेली दोन्ही संघांची मंडळी ही आपल्यासमोर छान आणि निशाण वाचवताना आपण पाहिली. इथं अतिशय तरुण मुलं आहे आणि हा जो संघ आपल्याला पाहायला मिळतो हा तरुणांचा संघ आहे. हा तरुणाईचा संघ आहे. त्यामुळे निश्चितच एक वेगळा जोश, वेगळा आवेश आपल्याला या संघाबद्दल पाहायला मिळतो. आणि सनई आणि सूर वाजवण्याची जबाबदारी 2 बुजुर्ग व्यक्तिमत्वाने आपल्याकडे घेतलेली आहे. जवळपास 60-70 वर्षाचे आजोबा या ठिकाणी सनई आणि सूर वाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. काटवली देऊळ संघ अजून त्यांची वेळ सुरू झालेली नाही. ज्या वेळेला पालखीला स्पर्श होईल त्याच वेळेला त्यांची वेळ सुरू होणार. एकीचे बळ मिळते फळ या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करून पालखी स्थानिक कार्यकर्त्यांकडून आपल्या हातात घेतलेली आहे आणि वेळेला सुरुवात झाली. काटवलीकरांची वेळ सुरू झालेली आहे. आपले 20 मिनिटं शिल्लक आहे. या 20 मिनिटामध्ये काटवलीकर काय आपल्याला दाखवतात बघूया.
सुरेख नाचतोय. जवळपास 4 वाजलेले आहेत आणि या 4 वाजता सुद्धा एवढ्या लांबून येऊन त्यांना अतिशय सुरेख आपलं जे नृत्य आहे ते या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि या सगळ्या कलाकृतीमुळे एक वेगळी रंगत येते, वेगळी जान येते. काटोलीकरांकडे होत असलेली जो संघ आहे, त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. कारण अनेक तरुण मुलं या संघामध्ये आपली कला दाखवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही चाल थोडीशी भांडणा पद्धतीची बनावी लागेल. त्या पद्धतीने भांडणा पंजाबी लोकांना तशा पद्धतीने आता ते गुजरात ही चाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चाली किती नवीन झाल्या तरी ज्या जुन्या पद्धतीच्या चाली त्या पाहिल्यानंतर एक मन मोहणाऱ्या अशा चाली आपल्या पालखी नाचवण्याच्या ज्या जुन्या चाली त्या बात आहे. सुरेख पदचालीच्या सुंदररित्या बाहेरच्या हस्तांतरण केलेली चाल आहे. तिथं चाली जलद बदलणं गरजेचं असतं. त्यांनी स्पर्धा पुन्हा एक थोडासा बदलण्यास बदलून केलेली ही चाल आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला या ठिकाणी या चाली खेळत असताना अनेक नमन असेल, झाकडी असेल आणि पालखी नृत्य या तिघांचा संगम आपल्याला या पालखी नृत्यातून अनुभवायला मिळतो. नमनातल्या काही चाली असतात, काही नाचणीच्या चाली असतात आणि काही पारंपरिक या पालखी नृत्याच्या चाली. अशा या त्रिवेणी संगमातून आपल्याला वेगवेगळी नृत्य या पालखी नृत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळा संघ एकत्र मिळून एक वेगळी चाल आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते. पुन्हा चाल बदलली जाते. काही मिनिटाला नव्हे तर सेकंदाला चाली बदलून तो संघ जास्तीत जास्त चाली या ठिकाणी दाखवेल तेवढे जास्ती गुण आपल्याला मिळणार आहे. आपल्याला होडे सरांनी सांगितलं की आतापर्यंत एकंदर 72 चाली याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यापैकी जास्तीत जास्त चाली मारण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ या ठिकाणी करत असतो. संगमेश्वर ते वांद्री या आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या या पंचवंशीमध्ये अगदी तळेगांडे असेल किंवा वाव नदी असेल या भागामध्ये पहिल्यांदाच या पालखी नृत्याचा थरार आपल्याला या ठिकाणी अनुभवता आला. कानरकोटमध्ये यात सुरुवातीला अतिशय दिमागदार असं उद्घाटन, एक वेगळ्या पद्धतीचं उद्घाटन आपल्याला इथल्या स्थानिक कलाकारांकडून पाहायला मिळालं. त्याच्यानंतर काही काळ महिलांनी सुद्धा वेगवेगळ्या चाली या ठिकाणी आपल्याला दाखवून दिल्या. यानंतर 3 संघ या स्पर्धेमध्ये आले. त्यापैकी 2 संघांनी आपली कला दाखवलेली आहे आणि 3रा संघ आपल्या भेटीला या ठिकाणी आलेला. प्रत्येकामध्ये काहीतरी नाविन्य आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे आणि तो वेगळेपणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 2 संघामध्ये उत्स्फूर्त
झालेला जाणवत नाहीये आणि सगळं श्रेय जातं या तिन्ही संघांना. जरी उशिरा आले तरी त्याने आपलं जे कसर आहे ते आपल्या कौशल्याने भरून काढलेली आहे. त्याने जाणवू दिलेलं नाही की आपण स्पर्धा उशीरपर्यंत चाललेली आहे. आणि खऱ्या अर्थाने इथल्या रसिकांना धन्यवाद दिले पाहिजे की एवढा उशीर होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कुरबुर न करता शांतपणे या स्पर्धेचा आस्वाद शेवटपर्यंत घेत आहेत. कारण कानर सर म्हणाले त्या प्रमाणे उद्या काही कुटुंबामध्ये पालखी जाणार आहे तरी सुद्धा ही सगळी मंडळी या ठिकाणी थांबलेली आहे. हा एकोपा, ही एकजूट, हे अभेद्य राहणं गरजेचं आहे. पुढचा नृत्य आविष्कार आपल्यासमोर सादर केला जातोय काटावली संघाकडून. मनोरा रत्ना जातोय. आपल्या मुलीचा मनोरा होतो. कशा पद्धतीने यापूर्वी आपण मनोरे पाहिलेले मुली संघाकडून या ठिकाणचा मनोरा अतिशय देखभालीपर्यंत मनोरा संपूर्ण पालखीचा भार आपल्या पोटामध्ये समोर मुरुडाचा असा भय चांगला असेल तर ते जेवढी आराम झाली जेवढे होणे चांगले तशाच प्रकारचे या ठिकाणी मिळतात बा. पुन्हा एकदा एकाकी पालखी डोक्यावर घेऊन बा प्रत्यक्ष तो घोषणावरती पालखीला गोट्यामध्ये सहाय्य न करता तो पालखी नाचतो. आता तो प्रत्यक्ष मांडी घालला तो बा. वा, एक सुंदर अशा प्रकारचा पालखीचा आविष्कार वाटायला घेऊन या संघाच्या माध्यमातून स्वतः शंकर गुरु वेळ मास्टर एक नंबरला काशा मास्टर पहा मला किती उंची होते का? याला म्हणतात डेअरिंग आणि याला म्हणतात ताकद. मस्त जबरदस्त अशा प्रकारचा पालखीचा भाग. 15 मिनिटं पूर्ण, शेवटची 5 मिनिटं शिल्लक. या खेळाची आणि या स्पर्धेची अंतिम 5 मिनिटाकडे ही स्पर्धा समारोपाच्या दिशेने वाटचाल करते.
महत्वाचा असतो. निश्चित यासाठी सराव मेहनत आणि गुरुजीचा आशीर्वाद. वा जबरदस्त. शेवटची 2 मिनिटं काटवलीकर आपली 2 मिनिटं शिल्लक. अंतिम 2 मिनिटांचा खेळ शिल्लक. या 2 मिनिटानंतर वेळी या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. प्रथम द्वितीय आणि तृतीय उत्कृष्ट ताशा, उत्कृष्ट देशात, उत्कृष्ट धान, उत्कृष्ट स्तनई अशा प्रकारे वैयक्तिक बक्षीस. या स्पर्धेचं कांगर सर आणखीन एक या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे कांगर सर की खऱ्या अर्थाने इतक्या लोकांनी स्वतः पुरस्कृत केले. नाहीतर बऱ्याच ठिकाणी स्पर्धा त्या बाहेरून पुरस्कृत केल्या जातात. पुन्हा एकदा हे राहिले की तुम्ही अंतिम 1 मिनिटांचा खेळ शिल्लक. लास्ट टाइम बेस्ट मिनिट. काटवलीकर वा 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 क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत काटवलीकरांसाठी. सुरेख नृत्य, सुरेख आवाजाने काटवलीकर. वा वा 19:40 फक्त 20 सेकंद शिल्लक राहिले. काय टायमिंग आहे. इतके रस्ते चुकून सुद्धा टायमिंग त्याने आपलं काही चुकवलं नाही. खऱ्या अर्थाने तुम्हाला दाद दिली पाहिजे काटवलीकर. चुकत इथपर्यंत आलात आणि आपलं टायमिंग अतिशय योग्यरित्या पूर्ण करून आपली अतिशय बहारदार अशी कला आमच्या या रसिकांसमोर सादर केली. त्याबद्दल आमच्या या पंचकृषीतील ग्रामस्थांच्या वतीने, कानरकोटच्या ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद. काही क्षणातच या स्पर्धेचा निकाल कानर सर आपल्याकडे येईल आणि बक्षीस वितरण सादर होईल. या ठिकाणी या ज्येष्ठ मंडळींना धन्यवाद दिले पाहिजेत. मग आमचे संजय मुळे सर असतील, रवींद्र मुळे सर असतील, आमचे दत्ताराम दादा असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी शेवटपर्यंत